पिंपळगाव बसवंत येथील रेबल बॉईज व समस्त बौद्ध समाज यांच्या मार्फत पिंपळगाव ते त्रिरेशमी लेणी नाशिक येथे भव्य भीमज्योती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। यात पिंपळगाव बसवंत येथील शेकडो बांधव या रॅलीत सहभागी झाले। ढोल ताशाच्या पथकात पिंपळगाव बसवंत संपन्न आंबेडकर नगर येथे बुद्ध वंदना करत पंचशील ध्वजारोहण पिंपळगाव बसवंतचे पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर सदर भीम ज्योती रॅली बुद्ध विहार, आंबेडकर नगर, संविधान चौक, निपाड फाटा मार्गदर्शन होत स्टेट बँक, ओझर, समता नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार करून सदर रॅली नाशिकच्या दिशेने मार्गस्थ झाली। धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त समस्त बौद्ध बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। दरवर्षी सालाबादप्रमाणे दरवर्षी पिंपळगाव बसवंत ते नाशिकच्या त्रिरश्मी बौद्ध लेण्यापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मशालीच्या माध्यमातून हे तरुण पोचवत असतात। 2 वर्ष गेल्या कोरोनामध्ये अशा पद्धतीनं एक उत्सव त्यांना मनमोकळेपणाने साजरा करता आला नाही। त्यामुळे आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या मुक्कामी बौद्ध धम्मामध्ये समस्त बौद्ध बांधवांना घेऊन प्रवेश केला। म्हणून तो दिवस हा आनंदाने साजरा करायचा असतो, तो दिवस विजयादशमीचा असतो। म्हणून दरवर्षी सातत्याने आमची तरुण मुलं ही नाशिकला सातत्याने जात असतात। मी समस्त बौद्ध बांधवांना आणि बौद्ध बांधवांना धम्मचक्र अनुपरिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो व त्याच पद्धतीनं समस्त बहुजन बांधवांना विजयादशमीच्या शुभेच्छा व्यक्त करतो। आणि सर्वजण व्यवस्थित जावं, रस्त्यामध्ये कुठेही गोंधळ आरडाओरड होणार नाही याची दक्षता घ्या, कायद्याचं अनुपालन करावं एवढी मी विनंती करून येथे थांबतो। भगवान गौतम बुद्धांचा। या भीमज्योत रॅलीमध्ये महेंद्र गांगुडे, राजा गांगुडे, योगेश गांगुडे, किरण लबडे, संतोष लोंढे, संतोष गांगुडे, दत्तू मोरे यांच्यासह भीमज्योतीचे आयोजक रेबल बॉईज, राकेश पगारे, विवेक गांगुडे, सिद्धार्थ पवार, भूषण गांगुडे, आकाश गांगुडे, तेजस गांगुडे, मयूर गांगुडे, स्वामी गांगुडे, शशिकांत गांगुडे, निखित गांगुडे, केतन गांगुडे, तुषार गांगुडे, रोशन गांगुडे, मोहित गांगुडे, नितीन गांगुडे, दिलीप बनकर, दिलीप गांगुडे, गणेश गांगुडे आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते।